हाय गाईज, वेलकम बॅक. आणि हा आहे डे 1 ऑफ माय वेकेशन. सो आदल्या रात्री 2 वाजेपर्यंत उनो खेळल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की उद्या सकाळी सनराईज बघायला जाऊया. पण नेचरचे काही वेगळे प्लॅन्स होते. सूर्य काही आम्हाला दिसला नाही कारण तो लपला होता ढगांच्या मागे. वो कहते ना, अगर कोई बँड बजाता रहे तो नाच लेना चाहिए. म्हणून आम्ही सकाळी 6 वाजता स्पीकर लावून नाचायला लागलो. गेला अर्धा तास झाला आम्ही सूर्याची वाट बघतोय, अजून काय सनराईज होत नाही. सनराईज दुसऱ्या ठिकाणी तर होत नाही ना. आपल्याला फसवलं ना सूर्याने. थोड्या वेळ ब्रेक घेतल्यानंतर आमचा मोर परत रानातून नाचत आला. आमचा आदित्य बोलला, सूर्य नाही आहे पण मी आहे ना, माझेच फोटो काढा तुम्ही. ॲट लास्ट आम्ही सनराईज इव्हेंटवर गिवअप केलं आणि करवंद खाऊन घरी जायला निघालो. आणि घरी जाता जाताच फायनली आम्हाला सूर्यदेवताचे दर्शन झाले. मग आम्ही गेलो आमच्या फेवरेट स्पॉटवर, म्हणजे गणेश घाट. आणि संध्याकाळी आंबोळगडला फिरायला जायचं ठरवलं. हे लोक तिकडे काय बडबडत होते मला नाही माहीत. आय वॉज जस्ट फ्लेक्सिंग माय कॅमेरा. आणि हे काका पण तिकडे काय करत होते मला नाही माहीत. मग मी घरी आले आणि फणसाचे गरे खाऊन मी डायरेक्ट झोपायला गेले. मग दुपारी 1 वाजता मी झोपून उठले, फ्रेश झाले, जेवले आणि आंबोळगडला जायला निघाले. तर हे पावसकर नको त्यावेळी आलेले आहेत. बाय द वे, नो पावसकर वॉज हार्म्ड इन इट. हा दादा काहीतरी बडबडत होता, मी हा करत होते. नंतर आमचं ठरलं की इकडच्या इकडेच फिरूया. माझे फ्रेंड्स मला बोलले आज गाडीवरून नाही तर चालत फिरायचं आहे. म्हणून सगळ्यात पहिला आम्ही गेलो पेट पूजा करायला. मग तिकडून आम्ही गेलो बाजारात. या छत्रीचा तसा पण काही उपयोग नव्हता, भिजत तर आम्ही होतोच, पण त्या पावसाला वाटलं पाहिजे ना, आम्ही त्याला घाबरतो, म्हणून एक फॉर्मॅलिटी म्हणून छत्री घेऊन गेलो होतो. मग आम्ही ठरवलं मस्त पाऊस पडतोय, जाऊन मॅगी बनवूया. पण कुठलं पण काम आम्ही एकत्र करत असलो तर ते शांतपणे होऊच शकत नाही. वॉच धिस. फायनली 100 रील्स बनवल्यावर आमची मॅगी तयार आहे. मग हे चौघं मला माझ्या वरच्या घरी सोडायला आले होते, बिकॉज दिस वॉज द लास्ट टाइम आम्ही चौघं एकत्र असणार आहे. यानंतर डायरेक्ट गणपती. मी जाते उद्या फिरायला, सो मी घरी जाऊन बॅग पॅक केली. सो स्टे ट्यून्ड, मिळते हे कल.